कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या टेन्शनपेक्षा असंचं टेन्शन थोडंसं जास्त वाटतं आहे. म्हणजे जे बोललेत त्यांना आणि तुमच्यापेक्षा जास्त जजेस नाही, कारण बऱ्याच लोकांनी मागे समोसेसुद्धा खाल्ले नाहीत. म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की इतकं खूप जवळचं कॉम्पिटिशन होतं, त्याच्यामुळे त्यांनाही डोकेफोडी करावी लागली. कारण सरसकट सरळ रिझल्ट असला की जास्त त्रास होत नाही, 1 2 3 सरळ डिक्लेअर करता येतात. पण इथे प्रत्येक कॅटेगरीचा विचार करायचा आणि त्यातनं पुन्हा ते बेस्ट ठरवायचे. आणि शिक्षक आणि परीक्षक हे शेवटी डोळ्यामध्ये लाल पेन घेऊनच जन्माला आलेले असतात. त्यांनी कितीही चांगला रिझल्ट लावला तरी शिव्या शापांशिवाय त्यांना काही मिळत नाही. त्यांच्या दृष्टीनं ते बेस्ट असतात, पण स्पर्धकांच्या दृष्टीनं प्रत्येकाला असं वाटत असतं मीच जिंकायला हवं होतं, काहीतरी पार्शियलिटी झालेली आहे. पण ते सगळं सहन करून एवढा तासभर आपले जे सगळे जजेस बसले त्यांच्याबद्दल एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करू, आभार प्रकट करू. आणि आपण पाहिलं की शेवटपर्यंत तेवढ्याच उत्सुकतेने तेवढ्याच ऊर्जेने त्यांनी प्रश्न विचारले, प्रत्येकाला बोलतं केलं, त्यांच्याविषयी जाणून घेतलं. तेव्हा सगळ्या परीक्षकांचं आधी जजेसचं मनपूर्वक आभार, तुम्ही एवढा वेळ दिलात, इथे उपस्थित राहिलात. आणि मी व्यासपीठावर आता निमंत्रित करतो आहे चंदा मंत्री यांना. त्यांनी कृपया पार्ले बाजार ज्यांनी हा इव्हेंट ऑर्गनाईज केला, इतका सुंदर नवीन संकल्पना घेऊन आल्या, त्या फाउंडर आणि CEO चंदा मंत्री. त्यानंतर श्रीयुष ज्ञानेश चांदेकरजी, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही पार्लेकर याचे संपादक आणि त्याच्याबरोबर फाउंडर ज्ञानेशजी. त्याचबरोबर शेलटकर सर आपल्यामध्ये आहेत आणि पूर्वेश शेलटकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आणि यानंतर मी आपल्या सगळ्या जजेसनी असं सांगितलं की आम्ही सगळे काही व्यासपीठावर येणार नाही. आमच्यापैकी पुन्हा एकदा आम्ही सर्वानुमते माधवी पेठे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आणि यानंतर आपण खरं तर पूर्वेशजी यांची ओळख फार मोठी आहे, कारण अनेक क्षेत्रामध्ये ते वावरत आहेत की हेड इन्स्टिट्यूशन ब्रोकिंग मुनाच नेटवर्क कॅपिटल, त्याचबरोबर प्रोफेसर म्हणून SNDT जानकीदेवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज इथे प्रोफेसर म्हणून ते सेवेत आहे. सिनियर व्हाईस प्रेसिडेंट सेंट्रम ब्रोकिंग, खूप मोठा असा त्यांचा बायोडेटा आहे. सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अँड हेड ऑफ इक्विटी BOB कॅपिटल मार्केट्स लिमिटेड. प्रिन्सिपल ऑफिसर फंड मॅनेजर PMS. मला वाटतं जोरदार टाळ्या तुमच्या चालू ठेवा. प्रोफेसर सिडनॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, प्रोफेसर वेलिंगटन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. सिनियर रिसर्च ॲनलिस्ट. नाही, मी ही का ओळख करून देतो आहे की आपण प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांच्याकडून पारितोषिकं स्वीकारणार आहेत त्यांचं केवढं मोठं योगदान आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये ते आपल्याला कळायला हवं. त्याचबरोबर सिनियर रिसर्च ॲनलिस्ट प्रोफेसर मुंबई एज्युकेशन ट्रस्ट MET लीग ऑफ कॉलेज. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. डायरेक्टर इंडिया ब्रोकिंग लिमिटेड. डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून ते सिमकॉम लिमिटेडमध्ये सुद्धा त्यांनी सेवा दिलेली आहे. आणि अशा अनेक पदांवर असताना आता प्रेझेंटली ते इंडिपेंडंट डायरेक्टर ऑन रोजमर्क लिमिटेडसाठी सुद्धा सेवेत आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि ॲडवायझर ऑन भक्ती वर्ल्ड रेडिओ पूजा स्पिरिटेक याच्यासाठी सुद्धा ते सेवा देत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करू. आणि मी विनंती करतो आपण चांदेकर सरांना, ज्ञानेश चांदेकर सर, हे त्यांना आपण एक पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करा. पूर्वेश शेलटकर. यानंतर ज्यांनी जजिंग केलं ना, खूप महत्त्वाची जबाबदारी ज्यांनी पार पाडली. म्हणजे आपला कार्यक्रम बरोबर 2:15-2:20च्या दरम्यान सुरू झाला आहे, ते आत्तापर्यंत म्हणजे 9:15 झाले आहेत. म्हणजे आपण विचार करा किती तास सातत्यानं बसायचं.
आणि प्रत्येक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करून त्याचं गुणगान करायचं. खूप टफ जॉब असतो आणि तो ज्यांनी पार पडला त्या सगळ्या जजेसना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. ओम क्रिएशन्सतर्फे जजेससाठी काही भेटवस्तू आहेत. मी संजीव लाटकर सरांना विनंती करतो, त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. संजीव लाटकर सर, ओम क्रिएशन्सच्या वतीनं आणि त्याचबरोबर क्लासिक विजन यांनीसुद्धा आपल्या जजेससाठी काही भेटवस्तू किंवा बंद लिफाफ्यात भेट पाठवलेली आहे. तर मी विनंती करतो ज्ञानेश सरांना, त्यांनीसुद्धा, आणि आपल्याकडे ओम क्रिएशन्सची सुद्धा मंडळी आहेत, त्यांनाही विनंती करतो की आपण संजीवजींना इथे सन्मानित करावं. मिलिंद जोशी सर, ज्ञानेश चांदेकरजी आणि ओम क्रिएशन्स यांच्याकडून मिलिंद जोशी सरांना सन्मानित करण्यात आले. उदय तारदळकरजी, उदयजींसाठी सुद्धा जोरदार टाळ्या उद्या. ओम क्रिएशन्स आणि क्लासिक विजन यांच्याकडनं उदय तारगळकरजी यांना सन्मानित करण्यात येते. गजेंद्र देवडा, गजेंद्र देवडाजी यांनाही ओम क्रिएशन्स आणि क्लासिक विजनकडून आपण चंदा मॅडमना विनंती करतो की त्यांनाही सन्मानित करावं. चंदा मंत्री, आणि एक नारी सब पे भारी माधवी पेठे मॅडम, 4 पुरुष जजांबरोबर एक स्त्री, ज्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने आणि सर्वानुमते सगळ्यांनी त्यांना बोला. माधवी पेठे मॅडम या, त्यांनाही आपण चंदा मॅडम आणि ओम क्रिएशन्सच्या वतीनं आपण सन्मानित करतो आहोत. यानंतर ज्ञानेश चांदेकरजी, NIT जमशेदपूरमधनं, ज्यांनी इंजिनिअरिंग केलं, पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन इन बिझनेस मॅनेजमेंट अँड जर्नलिझम. अनेक म्हणजे मेटल वर्ल्ड असेल किंवा स्टील वर्ल्ड असेल, या मॅगझिन, इंडस्ट्रीज मॅगझिनचे ते लिडिंग एडिटर आहेत, पब्लिशर्स आहेत. त्याचबरोबर आम्ही पार्लेकर, हा पार्लेकरांना अतिशय अभिमान वाटावा असं फर्स्ट एवर सबर्बन न्यूजपेपर जो आहे तो मुंबईत ज्यांनी सुरू केला आहे ते ज्ञानेश चांदेकरजी, फाउंडर अँड CEO ऑफ द डिजिटल प्लॅटफॉर्म उद्योग विश्व याच्याच, आणि त्याचबरोबर प्रेझेंटेड पेपर इन न्यूमेरिक नंबर्स ऑफ इंटरनॅशनल कॉन्फरन्स अक्रॉस द ग्लोब. त्यांचे अनेक पेपर्स जे आहेत ते पब्लिश होत असतात. ते ज्ञानेश चांदेकरजी या सगळ्या इव्हेंटमध्ये ज्यांचा अतिशय, म्हणजे जे पुढे दिसले नसले तरी तिथे बसून प्रत्येकाचं प्रेझेंटेशन ज्यांनी ऐकलं, पाहिलं आणि त्याच्यावर त्यांनी स्वतः काय काय नोंद घेतलेल्या आहेत त्याच्याविषयी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. ज्ञानेशजी. नमस्कार. मी काही जास्त वेळ घेत नाही आहे, पण ॲक्च्युली इट वॉज ॲब्सोल्युटली एनरिचिंग एक्सपिरियन्स फॉर मी. त्याचं जज काय म्हणाले किंवा प्रश्न, पण एवढे वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस, त्यांच्या इंट्रिकसीज, काय प्रॉब्लेम्स असतात, त्यांच्या ग्रोथ स्ट्रॅटेजीज, हे ऐकून इतकं मजा आली ना. एकदम खरंच तुम्हाला सांगतो की एवढे वेगवेगळे बिझनेसेस एका प्लॅटफॉर्मवर आणणं म्हणजे माझं थोडंसं कौतुक करावं असं वाटतं आमच्या टीमचं. पण खरंच इट वॉज अ व्हेरी युनिक एक्सपिरियन्स फॉर अस ऑल्सो, की आम्हाला असं वाटलं की जशी म्हणजे त्याची थोडी भूमिका आपण म्हटली तर अशी सांगता येईल की जसं आपण म्हणतो पार्ले शिक्षणाचं माहेरघर आहे. गेल्या काही वर्षात स्पोर्ट्समध्ये पण पार्लं पुढे येतं आहे. आपल्याकडे वेगवेगळे स्पोर्ट्स इव्हेंट होतात किंवा आपली मुलं जातात, नॅशनल इंटरनॅशनल इव्हेंट्स खेळायला जातात. तसं पार्ला ही उद्योगनगरी म्हणून सुद्धा पुढे यावी असं आम्हाला वाटतं, असं आम्हाला वाटत आलं आहे. आणि त्या दृष्टीने पार्ल्यातले जे बिझनेसमन आहेत, पार्ल्यातले जे एंटरप्रेनर्स आहेत, प्रोफेशनल्स आहेत, त्यांना आपण पुश दिला पाहिजे, त्यांना आपण एक प्लॅटफॉर्म निर्माण केला पाहिजे असं आम्हाला नेहमीच वाटत आलं. आणि पार्ले बाजारच्या निमित्ताने आम्ही, पार्ले बाजारच्या रूपाने आम्ही तो प्लॅटफॉर्म आता उपलब्ध करून दिलेला आहे. फक्त प्लॅटफॉर्म उपलब्ध
करून दिल्यावर थांबायचं नाही असं आमचं म्हणणं आहे आणि त्यानुसारच वेगवेगळे आपण पार्ले बाजारच्या थ्रू वेगवेगळे उपक्रम आपण राबवणार आहोत. त्यातला पहिला उपक्रम मला वाटतं आहे आणि त्याला तुम्ही दिलेला रिस्पॉन्स जो आहे तो बघून आमचा उत्साह द्विगुणित झालेला आहे. आणि खरंच दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे जजेस लाभलेले आहेत ते खरंच दे आर व्हेरी एक्सपर्ट्स इन देअर ओन फील्ड आणि त्यांनी खूप छान प्रश्न विचारले. म्हणजे मला असं वाटतं की पार्ले बाजारने किंवा आम्ही पार्लेकरनी सुद्धा एखादं प्रेझेंटेशन इथे करून त्यांच्याकडून काही प्रश्न आम्ही विचारून घेतले असते. कारण कसं असतं की जेव्हा आपण एखादं प्रेझेंटेशन करतो, एखादं एंटरप्रेनर तुम्ही आहात सगळे, तुम्ही प्रेझेंटेशन केलं तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आपल्या बिझनेसविषयी आपण खूप विचार करतो तेव्हा त्या प्रेझेंटेशनच्या निमित्ताने. आणि जेव्हा ग्रोथ स्ट्रॅटजी किंवा ब्रँडिंग वगैरे असे विषय येतात तेव्हा आपल्याला असं वाटतं वी शूड शेअर इट विथ समबडी. कोणीतरी आम्हाला प्रश्न विचारावेत, कोणीतरी आमच्यावर काहीतरी टिप्पणी करावी आणि हे सगळं आपण या उपक्रमाच्या माध्यमातून साध्य केलं. मला वाटतं जजेसनी फक्त टिप्सच दिले नाहीत तर त्यांनी जे डायरेक्टेड प्रश्न विचारले त्या प्रश्नांनीसुद्धा आपल्याला खूप काही त्याच्यातून मिळतं, खूप डायरेक्शन मिळते आणि आपला पुढला प्रवास चालू राहतो. तर असं सर्व मला वाटतं आज दिवसभर आपण सर्वांनी खूप एन्जॉय पण केलं आणि आपल्या सर्वांना खूप माहिती मिळाली. खूप टेकअवेज आहेत आपल्या सर्वांसाठी. टेकअवेज जसे एंटरप्रेनरसाठी आहेत तसे आमच्यासाठी पण टेकअवे आहेत. कमी गर्दी हे पण आमच्यासाठी टेकअवे आहे आणि आय ॲश्युअर यू की पुढल्या वेळेला हे सगळे ही खुर्च्या आपल्याला भरलेल्या दिसतील. अदरवाईज ऑल्सो खुर्च्या जरी भरलेल्या नसल्या तरी आपण डिजिटल प्रमोशन ॲट आवर लेवल अँड ॲट युअर लेवल आपण करणारच आहोत. त्यामुळे तसा फारसा 50-100 खुर्च्यांनी फरक पडत नाही. वी विल बी रिचिंग थाउजंड्स अँड थाउजंड्स ऑफ पीपल. पण तरीसुद्धा हा जो आपल्याला एक शॉर्टकमिंग पहिल्या याच्यात राहिलं ते आपण पुढल्या याच्यात डेफिनेटली ते राहणार नाही अशी आपण काळजी घेऊया. आणि परत तुमच्या सर्वांचे धन्यवाद. तुम्ही खूप आमच्या पहिल्याच प्रयत्नाला छान उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात आणि तुमच्या सगळ्यांची प्रेझेंटेशन्स खूप छान झाली. खरं सांगतो मला अगदी सगळ्यांची प्रेझेंटेशन्स आवडली. प्रत्येकाकडून मला काहीतरी पर्सनली टेक अवे मिळालं. हा माझा फायदा झाला पर्सनल, सगळ्यांचा फायदा झाला असेलच मला वाटतं. तर आपण असेच उपक्रम याच्यापुढे असे काही करत जाऊ की ज्या योगे पार्ल्याला उद्योगनगरी म्हणून सुद्धा प्रसिद्धी मिळेल. थँक्यू व्हेरी मच. आणि यानंतर सगळ्या जजेसच्या वतीनं म्हणजे सुरुवातीलाही आपण असं म्हटलं होतं, आम्ही असं सांगितलं की सगळ्यांनी बोला. ते म्हणाले नाही, आम्ही सगळ्यांच्या वतीनं एक प्रातिनिधिक स्वरूपात बोलेल आणि त्या माधवी पेठे मॅडम आहेत. त्यांनी हा संपूर्ण इव्हेंट म्हणजे सुरू होण्याच्या आधीसुद्धा त्या बोलल्या होत्या. आता तो इव्हेंट कंप्लीट झाला आहे आणि सगळ्यांसाठी नवीन होतं. म्हणजे इथे सादरीकरण करणाऱ्यांसाठी नवीन होतं, तेवढं बघणाऱ्यांसाठी सुद्धा नवीन होतं. खूप काही आम्हाला शिकता आलं. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग होत आहेत आणि इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं लोक काम करत आहेत. तर त्याबद्दल आता तुम्ही जज म्हणून बोलावं असं आमची अपेक्षा आहे. माधवी पेठे मॅडम, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करू. सर्वप्रथम हे वर्तुळ पूर्ण नाही झालं आहे. आत्ता तर त्या वर्तुळाला एक बिंदू सापडून त्याचे पुन्हा त्रिज्याहून वेगळं वर्तुळ होणार आहे, व्यास वाढणार आहे, या आशेवरतीच मी सुरुवात करते आहे. पहिली गोष्ट म्हणजे मघाशी मी सकाळी म्हटलं होतं सुरुवात करताना दुपारी, तेच आत्ता पुन्हा सांगते. हा अतिशय अभिनव उपक्रम होता आणि तो करताना आम्ही सगळ्यांनी स्वतःच इतकं एन्जॉय केलं आहे की 2 वाजल्यापासून आत्ता 9:30 कधी वाजले ते आम्हालाच कळलं नाही. अतिशय सुंदर, खुमासदार, खुसखुशीत किस्से सांगत जे सूत्रसंचालन झालं त्याच्यासाठी पण खरं तर खूप सुंदर टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजेत. एकच फक्त शेवटी प्राचार्य ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात तसं. 1-2 गोष्टींमध्ये ज्या चुका जाणवल्या तेवढं सांगते. ही स्पर्धा नव्हतीच, आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं. त्याच्यामुळे आम्ही जज नव्हतोच, परीक्षक नव्हतो. आम्ही इथे ह्याच भावनेतनं बसलो होतो की आपल्यालाही जसं ज्ञानेशजींनी सांगितलं तसं की आम्हाला किती वैविध्यपूर्ण आपलं पार्लं ऐकायला मिळतं आहे, अनुभवायला मिळतं आहे आणि त्याचा जो काही आनंद होता ना, तो आनंदच आमच्यासाठी खूप मोठा होता. त्यामुळे मी साधारणतः सर्व स्पर्धांसाठी जी वाक्य उच्चारली जातात, इकडे काही कोणी हरलं नाही, जिंकलं नाही, सगळेच तुम्ही पुढे जाताय आयुष्यात वगैरे वगैरे, असं मी काहीच म्हणणार नाही. कारण प्रामाणिकपणे सांगते,
तुमची जिद्द, तुमची मेहनत, तुमचे कष्ट आणि तुम्ही हा उद्योजकतेचा घेतलेला वसा, हेच इतकं मुळात कौतुकार्ह आहे की आम्ही वेगळं अजून त्याच्यासाठी काही करणं अपेक्षित नाही आहे. पण हे तितकंच खरं आहे की दरवर्षी सगळ्यांनी पुढे पुढे जायचं. त्याच्याऐवजी मला असं वाटतंय की आज आपण काही प्रातिनिधिक लोकांचं इथे एक नमूद करणार आहोत की ह्यांनी केलेल्या ज्या त्यांच्या व्यवसायाविषयीचे विचार आहेत किंवा त्याची जी मांडणी आहे, त्याच्यामध्ये आम्ही जे विचार आणि निकष मुळात घेतले होते, विचारात धीन होते आमच्या, त्याच्यामध्ये की तुम्ही हा व्यवसाय पुढे वाढवण्याच्या दृष्टीने तुमच्या मनात किती वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत. दुसरं, काही जणांचे पारंपरिक व्यवसाय होते, काही जणांचे अगदीच त्यांनीच सुरुवात केलेले, जिद्दीने सुरुवात केलेले व्यवसाय आहेत. साहजिक आहे त्याच्यामध्ये थोडाफार पुढे मागे असण्यात फरक पडणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की ज्यांना आधीपासून पार्श्वभूमी होती त्यांचा विचार नाही करायचा. कारण वेगळं काय, त्यांना तर सगळं ताट वाढून मिळालं होतं. पण ते मिळालेलं ताट वाढून सुद्धा पुढे नेण्याचं एक कसब असतं आणि ताट नसताना सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःचाच सगळा एक प्लॅटर म्हणतो तसे तयार करायचा आहे, हा पण एक वेगळा विचार असतो. तर हा सगळ्याचा साकल्याने विचार करून आपण काही निवडक व्यक्तींचा आज इथे प्रातिनिधिक, पुन्हा मी सांगते आहे तसा सन्मान करणार आहोत. पुन्हा एकदा त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय असं नाही, तर त्या तीन म्हणजे 3 कॅटेगरी ज्या आपण ठरवलेल्या आहेत की बिझनेस सस्टेनेबिलिटी, ब्रँड स्ट्रॅटजी आणि टेक्नॉलॉजी, हे 3 मुख्य आम्ही आधार त्याच्यामध्ये बघितले आणि त्याच्यामध्ये आम्हाला जे जास्त क्रिएटिव्ह काम करणारे वाटले त्यानुसार आपण त्यांचा प्रातिनिधिक आज इकडे सत्कार करतो आहोत. अर्थात अजून एक महत्त्वाची गोष्ट, मला पारितोषिक कोणाला मिळाले हे जाहीर करायचं नाही आहे, पण एक डिस्क्लेमर नक्की द्यायचं आहे की ओम क्रिएशन्सतर्फे जजेसना हे मिळणार होतं, हे आम्हाला आधीपासून काही माहिती नव्हतं. त्यामुळे जर त्यांना बक्षीस मिळालं असेल तर कृपया गैरसमज करून घेऊ नका की तुमच्यासमोरच ते, अर्थात विनोदाचा भाग बाजूला. पण सगळ्यांचं खूपच मनपूर्वक मी अभिनंदन करण्यापेक्षा मी त्यांना धन्यवाद देते. पुन्हा पुन्हा सांगते, आम्ही त्या भूमिकेतच नव्हतो परीक्षणाच्या, आम्ही ह्याच भूमिकेत होतो की आपल्याला किती आज वेगळं वेगळं शिकायला मिळते. त्यामुळे ह्या अनुभवासाठी तुमचे सर्वांचे आणि आज ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांचे मी धन्यवाद म्हणते. नाही, बरं झालं मॅडमनी हे सांगितलं की गिफ्ट दिली आहेत की नाही ते आम्हाला माहिती नाही. पुढल्या वेळी काय होईल, जजिंगच्या सुरुवातीच्या आधीच गिफ्ट देऊन लोक मोकळी होती. तर यानंतर आपण आजचे आपले सन्माननीय पाहुणे जे आहेत आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आणि जे इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून रोजमकवर कार्यरत आहेत आणि अनेक आपण त्यांच्याबद्दल बघितलं की ते प्रोफेसर म्हणून कार्य करत आहेत, अशा अनेक क्षेत्रात ज्यांचा वावर आहे, ते पूर्वेश शेलाटकरजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शनपर थोडं बोलावं, हितगुज करावं. पूर्वेशी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. सगळ्यात पहिलं तर उदय सर यांचे धन्यवाद की त्यांच्यामुळे मला आज इथे यायला मिळते. आणि मी ना बेसिकली माझी यांनी बरीच काय वेगवेगळी ओळख करून दिली आहे, पण प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायचं तर मी एक बेसिकली कॅपिटल मार्केटमध्ये काम करणारी व्यक्ती आहे. कॅपिटल मार्केट म्हणजे शेअर मार्केट. तर मी करतो काय, तर साधारणतः भारताची म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही 42 लाख कोटीची आहे. त्याच्यात 28 लाख कोटी हे डेट आहे आणि 14 लाख कोटी ही इक्विटी आहे. ठीक आहे. आणि हे जे 14 लाख कोटी इक्विटी आहे त्याच्यातले साधारणतः 13,70,000 कोटीपर्यंत इक्विटी असलेल्या म्युच्युअल फंड यांच्या CIO किंवा सिनियर फंड मॅनेजर किंवा हेड ऑफ इक्विटी किंवा ॲनालिस्ट ह्या लोकांशी मी बोलतो. हे माझं काम आहे मुळात. त्यामुळे हा जो सब्जेक्ट आहे हा व्हेरी क्लोज टू माय हार्ट आहे. तर त्यामुळे जेव्हा मला उदय सरांनी सांगितलं की बाबा असे एक प्रोग्राम आहे त्याला तू येशील का, तर तेव्हा मला हेच सजेस्ट करायचं होतं की या प्रोग्राममध्ये मी काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. इन द सेन्स की एक पारितोषिक देणं हा एक प्रकार झाला, पण माझा तुम्हाला सगळ्यांना 2-3 महत्त्वाचे सल्ले असतील जे माझ्या मते तुम्ही थोडे सिरियसली घ्या ह्या सल्ल्यांना. सगळ्यात पहिलं म्हणजे मित्रांनो, कुठलंही सरकार येवो, 2.7 ट्रिलियनची भारतीय इकॉनॉमी ही 5 ते 10 ट्रिलियन होणार. ठीक आहे. प्रश्न हा असेल 5 वर्षात होईल का 10 वर्षात होईल. प्रेझेंट सरकार असेल तर कदाचित 5 वर्षाला होईल, नसेल तर 10 वर्षात होईल. ठीक आहे. प्रत्येक या इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला मी हे आवर्जून सांगू इच्छितो आणि मी कॅपिटल मार्केटमध्ये बऱ्यापैकी
जाणता माणूस आहे म्हणून सांगतो. आणि मी हे वाक्य म्हणत असताना मला माहिती आहे, मी हे वाक्य अहंकाराने म्हणत नाही आहे किंवा अभिमानाने म्हणत नाही, मी स्वाभिमानाने म्हणतोय. ठीक आहे. प्रत्येक इथे उपस्थित असलेला माणूस आणि खास करून एंटरप्रेनर्स ज्यांनी प्रेझेंटेशन्स केली, तुम्ही जर का 100 कोटीचा कॅश आणि बँक बॅलन्स नाही करू शकलात पुढच्या 10 वर्षात, तर तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे. इतकी प्रॉस्पेरिटी या देशात येऊ घातलेली आहे. आणि ही प्रॉस्पेरिटी सहज आहे का? हो, सहज आहे. एकेकाळी आपण ऐकलं होतं IPO मार्केट हे केवळ कदाचित एक काही ठराविक ग्रुपसाठी होतं. म्हणजे मला माहिती आहे, दीना मेहता मॅडम ज्या आसित मेहताच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत, म्हणजे प्रेसिडेंट आहेत रादर, त्या त्यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या प्रेसिडेंट होत्या. यांनी माझी ओळख करून देत असताना सांगितलं की इंडिया ब्रोकिंग नावाच्या कंपनीत मी डायरेक्टर होतो 2000 साली. तर तेव्हा मला त्यांनी BSCत हा प्रश्न विचारला होता, अरे तू तर मराठी माणूस आहेस, तू इथे येऊन काय करतोयस? हे म्हणजे ब्रोकिंग वॉज मोर नोन एज गुजराती मारवाडी सर्कल. आय एम सॉरी, मी कोणाला ऑफेंड करत नाही आहे, पण दॅट इज द क्वेश्चन आज टू मी. आणि आज हे एवढे सगळे लोक, ज्याच्यामध्ये खास करून मराठी लोक, तेही पार्ल्यातले, हे बघून माझा ऊर अभिमानाने भरून आलेला आहे. त्यामुळे मला तुम्हाला हे नमूद करावं असं वाटतं की IPO हा फक्त एकच रूट नाही आहे तुम्हाला पैसे मिळण्याचा. तुम्ही जे काही ग्रोथ कराल त्याच्यासाठी कॅपिटल लागतं. कॅपिटल घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची लाजशरम बाळगू नका. बँकांकडे जाऊन लोन घेऊन त्याच्या इंटरेस्टच्या टेन्शनमध्ये जायच्यापेक्षा तुम्ही इक्विटीचा रूट हा अपनावा किंवा त्याच्यासाठी तिकडे तुम्ही जा. तुम्हाला कल्पना नसेल मित्रांनो, जेव्हा मी तुम्हाला ही 13-14 लाख कोटीची इक्विटी इंडस्ट्री म्हणतोय, त्याच्यामध्ये PMSSही खूप मोठी भूमिका बजावत आहेत. तिकडे 50, 100, 500 कोटीचे छोटे छोटे PMSS आहेत. ऑल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड, ज्यांना AIF कॅटेगरी 3 म्हटलं जातं, ते खास करून लिस्टेड अनलिस्टेड दोन्ही स्पेसमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि तुम्हाला लागत असणारी छोटीची छोटी रक्कम 25 लाख असेल, 50 लाख असेल, 1 कोटी असेल, 5 कोटी असेल, हे लोक तुम्हाला सहज देऊ शकतात. इक्विटी कॅपिटलमध्ये पैसे रेज करण्यासाठी तुम्हाला फक्त एकाच गोष्टीची गरज असते, त्याचं नाव आहे व्हॅल्युएशन रिपोर्ट. हा व्हॅल्युएशन रिपोर्ट ॲज पर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजे MCA याच्यानुसार IBBI या शब्दाचा अर्थ आहे इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया, आणि NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, या दोघांचे अप्रुव्हलमध्ये एखादा कॅटेगरी 1 मर्चंट बँकर देतो. हा रिपोर्ट केवळ 1,00,000-2 लाख रुपयापासून ते अगदी EY KPMG म्हणजे जे दिग्गज आहे त्या क्षेत्रातले, यांच्याकडे गेला तर तो 25-50 लाखाचा होईल. पण माझ्या मते आय एम शुअर तुम्ही 50 लाख म्हणजे 50,000 ते 1-2 लाख रुपये खर्च करून तो व्हॅल्युएशन रिपोर्ट बनवू शकता. तो रिपोर्ट तुम्ही बनवला तर तुम्ही पैसे रेज करू शकता इक्विटीमध्ये. आय एम शुअर तुमच्यापैकी बऱ्याच लोक हे ऐकत असतील, नॅशनल स्टॉक एक्सचेंज अजूनपर्यंत लिस्ट झालेला नाही आहे. गेले 10 वर्ष आपण तर रोज लिस्ट होईल असंच ऐकतोय, बरोबर आहे. परंतु हा प्रायव्हेटली ट्रेड होतो. ह्याचे 10 शेअर, 20 शेअर, 50 शेअर प्रायव्हेटली ट्रेड होतात आणि ट्रान्सफरही होतात. तसेच मित्रांनो, तुमची कंपनीची जी काही इक्विटी असेल, 1 कोटी असेल, 10 कोटी असेल, 5 कोटी असेल, तुम्ही त्याचे छोटे छोटे लॉट्स करा. 1 लाखाचे करा, 5 लाखाचे करा, 10 लाखाचे करा, आणि ते लॉट तुमच्या मित्रमंडळींना किंवा थ्रू मर्चंट बँकर्स, थ्रू वेल्थ मॅनेजर्स, हे सगळे तुम्ही इंडिव्हिज्युअल लोकांना देऊ शकता. आणि ते इंडिव्हिज्युअली त्यांच्या नावाने, आणि हे डीमॅटमध्ये करा. कारण काय ना, ते फिजिकल शेअर सर्टिफिकेट आपल्याला ते रिलायन्सने फार घाबरवून टाकलेलं, बरोबर आहे ना. त्याची किती शेअर सर्टिफिकेट होतं आणि किती इक्विटी होती कोणालाच माहीत नव्हतं. म्हणूनच डिमटेरियलायझेशन ह्या देशात इंट्रोड्यूस झालं. लेट्स बी ऑनेस्ट, मी काय रिलायन्सच्या विरुद्ध नाही, परंतु त्याच्यामुळे तुम्ही तुमचे शेअर, तुमची जी कुठली बँक असेल, SBI असेल, ICICI असेल, कोटक असेल, HDFC असेल, कोणी असेल, त्यांच्या सिक्युरिटीज आर्ममधनं डीमॅट करा आणि ते डीमॅटचे शेअर्स तुमच्या मित्रमंडळींना द्या. लक्षात ठेवा, 1 कोटी रेज करण्यासाठी तुम्हाला फक्त 10 लाख रुपये भरणारे 10 लोक पाहिजेत. ते तुमचे मित्रमंडळी असू शकतात किंवा बाहेरचे कोणी कॉर्पोरेट, जसे आज तुम्ही इकडे प्रेझेंटेशन केले, इथे उपस्थित असलेले बरेचसे लोक असू शकतात, माझ्यासारखे बरेचसे लोक असू शकतात. आणि ही इक्विटी तुम्हाला मिळाली की तुम्ही 2 बर्डनमधनं मुक्त आहात. एक तर तुम्हाला इंटरेस्टचा मीटर नाही, दुसरं म्हणजे तुम्ही ह्याच्यात मायनॉरिटी स्टेक विकता इफेक्टिव्हली. समजा एखादी कंपनी 20-25 कोटीची असेल आणि त्याला आत्ताच्या घडला ग्रोथसाठी फक्त एखादच कोटीची गरज असेल, तर म्हणजे ते किती टक्के विकतायत? 4% विकतायत ना. त्यामुळे ते काय तुमच्या बोर्डावर येऊन बसणार नाहीत जे कोण इन्व्हेस्टर येणार आहेत ते, किंवा तुम्हाला तुमचं डोकं खाणार नाहीत की बाबा तू काय करतोयस मला सांग, काय करतोयस मला सांग. प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर हा कदाचित सगळ्यात मोठा सो टू से दादा आहे, किंवा
एक प्रकारे आय एम सॉरी टू यूज द वर्ड बट आय वॉन्ट टू यूज द वर्ड डाकू आहे. कारण तो सतत तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवून सांगतो, तू हे बोलला होतास, तू हे का केलं नाहीस, तू हे बोलला होतास, तू हे का केलं नाहीस. हे जे बाकीचे इक्विटी इन्व्हेस्टर्स आहेत, जे मी आत्ता म्हणतोय, जे तुमच्या कंपनीत येऊ शकतात, ते असं काहीही करणार नाहीत, करू शकत नाहीत, कारण त्यांना अलाउडच नाही आहे ते. त्यामुळे तुमची माहिती आहे ती रेस्ट्रिक्टेड टू द एक्सटेंट ऑफ क्वार्टरली रिझल्ट अपडेट. आणि तुम्ही जर का ट्रान्सपरंटली तुमचं सांगत राहत ना, तर काही त्याच्यात कुठलाही इन्व्हेस्टर वाईट वाटून घेत नाही. मुळात कॅपिटल मार्केटमध्ये एकच गोष्ट गरजेची असते, ती म्हणजे ऑनेस्टी आणि तुमची डिस्क्लोजर्स. का इन्फोसिसला व्हॅल्युएशन मिळतं जास्त, का टाटा ग्रुपला व्हॅल्युएशन मिळतं जास्त, कारण ते ऑनेस्ट आहेत. त्यांचं आता TCS सारखी कंपनी बघा ना, IT मध्ये एकमेव कंपनी आहे जिने तिच्या मागच्या 30 जूनच्या कॉनकॉलमध्ये काय सांगितलं, बाबांनो IT मध्ये त्रास आहे. आधी क्लायंट आम्हाला 2-3 वर्षाची व्हिजिबिलिटी द्यायचा, आता आम्हाला क्लायंट सांगतो मंथ ऑन मंथ बोल. आता जर का TCS सारखी कंपनी सारखी मंथ ऑन मंथ म्हणजे या महिन्याचे पैसे घेऊन जा, पुढच्या महिन्याचे बघूया सांगते, तर ह्याचा अर्थ IT मध्ये कुठेतरी गडबड आहे. बरोबर आहे की नाही. पण हे TCS आहे म्हणून ती सांगू शकते आणि त्याच्यासाठी त्याला प्रीमियम मिळतो. तो स्टॉक कोणी ठोकला नाही त्यांनी हे म्हटल्यानंतर. इनफॅक्ट आजही तो वन ऑफ द लाईफ हाय किंवा 52 वीक हायलाच उभा आहे. बरोबर आहे की नाही. तशीच तुम्ही सुद्धा तुमच्या कंपनीच्या बाबतीत काही 19-20 असेल तर ते जाऊन इन्व्हेस्टर्सची हितगुज करा. उलटे आय एम कॉन्फिडंट तुम्ही जर का ऑनेस्ट असलात ना, लोक जास्त पैसे तुमच्या कंपनीत टाकतील. आणि त्याच्यामुळे तुम्हाला बंधन नसेल कुठलीही गोष्ट क्रिएट करण्यासाठी, बनवण्यासाठी. लक्षात ठेवा, IPO मार्केट, FPO मार्केट, प्रायव्हेट प्लेसमेंट मार्केट हे आत्ताच्या घडीला सेबीनी भयंकर ट्रान्सपरंट केलेलं आहे. SME सेगमेंटमध्ये कदाचित तुम्हाला लिस्टिंगमध्ये टेन्शन येऊ शकतं, कारण काय टेन्शन येऊ शकते. उपद्व्यापी लोकांनी बरेच काही प्रकार केलेले आहेत. म्हणजे 9 कोटीच्या SME IPOसाठी सडनली जेव्हा 3,000 कोटी येताना दिसतं, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे एक तर प्राइसिंग चुकली आहे किंवा मग मॅनिप्युलेशन झालं. इट्स व्हेरी सिम्पल. म्हणजे हे काय समजण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे तुम्ही पण त्या रस्त्याने जाण्यापेक्षा तुम्ही सरळ ढोबळ मनाने ऑनेस्टीच्या रस्त्याने जा. तुम्ही तुमची ट्रान्सपरन्सी जेवढी ठेवाल, आणि काय ना, डिजिटायझेशनमध्ये गोष्टी फार फुकट झालेल्या आहेत. एकेकाळी तुम्हाला लोकांना पत्रकं वाटायला लागायची, जे आत्ता सर म्हणाले हे पार्ले टाइम्स किंवा काय जे मॅगझिन सर म्हणतात ते. तर डिजिटायझेशनच्या थ्रू यू आर इझिली रिचिंग सो मेनी पीपल. आजकाल सोसायटीच्या ह्याच्यामध्ये आय एम शुअर तुम्ही मोठ्या सोसायट्यात राहता, तिकडे त्या लिफ्टच्या एंट्रन्सच्या बाजूलाच एक छोटासा डिजिटल बोर्ड असतो, जिकडे कंटिन्युअस ॲडव्हर्टाइजमेंट येत राहतात आणि त्याची व्हॅल्यू काही फारशी नाही आहे. त्यामुळे रिचिंग पीपल इज नॉट डिफिकल्ट. सो आय वुड अर्ज अँड रिक्वेस्ट यू टू गो फॉर इक्विटी रूट. तुमची स्वतःच्या कंपनीची व्हॅल्युएशन करून घ्या. ती व्हॅल्युएशन करून घेऊन जिकडे काही तुम्हाला मीडिया प्रेझेन्स जो सहजगत्या मिळू शकत असेल, तिथे लोकांना कळवा. पार्ल्याच्या बाहेरही विश्व आहे. अख्खी मुंबई ही एकमेव या देशातली शहर आहे जे 24 तास आणि 365 दिवस इलेक्ट्रिसिटी आपल्याला आहे. बाकी लोकांच्याकडे लोडशेडिंग होतं, आपल्याकडे होत नाही. याचा अर्थ इथे पैसा आहे म्हणून ते आहे की नाही. मग तो पैसा घ्या ना मित्रांनो. त्याच्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की इथे तुम्ही डोंट रेस्ट्रिक्ट युअर सेल्फ टू डेट आणि बँक आणि हे ते. हो, बँका काय, मी बँकांचा काही दुश्मन नाही, पण मला असं वाटतं की ते इंटरेस्टचं बर्डन असलं ना, तर आपल्यासारखा मराठी माणूस थोडासा घाबरट असतो. नको बाबा, तो पहिला EMI म्हणजे पगार आल्यानंतर पहिले EMIचे पैसे बाजूला आणि मग बाकी कॅल्क्युलेशन. हेच करत आपल्यापैकी बरेच लोक मोठे झालेले आहेत. पण इक्विटीचा रूट हा सोपा रूट आहे. हा रूट तुम्हाला कुठेही गडबड म्हणजे करण्याची शक्यता नसते जर का तुम्ही ट्रान्सपरंट असाल. मी परत रिपीट करतोय, बिझनेस तुम्ही करताय, चुका होतात. चुका झाल्याबद्दल काही प्रॉब्लेम नसतो, त्या ट्रान्सपरंटली सांगितल्या नाहीत तर प्रॉब्लेम असतो. त्यामुळे हे एक किंवा हे एक थीम डोळ्यासमोर ठेवून कृपया भरपूर पैसे कमवा. ह्या रूममधल्या प्रत्येकाची 100 कोटीचा बँक बॅलन्स, कॅश अँड बँक बॅलन्स, मी ॲसेट म्हणत नाही, म्हणजे तुमचं घराची व्हॅल्यू तेवढी झाली म्हणत नाही. हा 2030पर्यंत झालाच पाहिजे, कारण भारत तेवढ्या प्रगतीने ग्रो होणारच आहे. थँक्यू. नमस्कार. आहेत सगळ्यांनी जजेंनी सर्वानुमते ठरवलेलं आहे. आणि 3 कॅटेगरी कोणत्या होत्या आपल्याला माहिती आहे. स्ट्रॅटेजी अँड ब्रँडिंग एक कॅटेगरी, त्याच्यामध्ये 3, त्याच्यात पहिला दुसरा तिसरा असं काही नाही आहे. कॉमन मी नावं जरी घेतली तरी पण पहिला दुसरा तिसरा असं काही समजायचं नाही. टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन आणि ग्रोथ अँड सस्टेनेबिलिटी या 3 कॅटेगरीमध्ये 3 असे आपण हे केलेत. आणि पण त्याच्याबरोबर बाकीचे जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करणारच आहोत, हेही आपण लक्षात ठेवा. कारण 9 झाले की आम्ही बाकीचे जातो असं नाही, तर कृपया सगळ्यांनी इथे थांबायचं आहे. तर पहिलं मी
पूर्वेश सरांनाच विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते आपण आज ही पारितोषिकं द्यायची आहेत. स्ट्रॅटेजी अँड ब्रँडिंग, आसन योग. पूर्वेश सरांना घाबरवलं तुम्ही. त्यांना वाटलं आता सूर्यनमस्कार मारून दाखवताय का काय आसन योगाचं, ते म्हणून लगेच पटकन त्यांनी. आणि दुसरं स्ट्रॅटेजी अँड ब्रँडिंगमधलं पाहते VM मुसळणकर अँड सन्स गोल्ड. स्ट्रॅटेजी अँड ब्रँडिंग थर्ड वेल्थनेस. टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन तक्ष रिअल्टर्स. सर बरेच पार्लेकर तुमच्याकडे रिडेव्हलपमेंटसाठी आता येणार, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी रायदर. त्यामुळे MN राव, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. राव सर. टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन थर्ड वन ओबेरॉन मॉड्युलर. पण त्याच्यापेक्षाही बोलणारे इकडे आणि एक उत्तर देणारे समोर आहेत तिकडे. कॉंग्रॅच्युलेशन्स. ग्रोथ अँड सस्टेनेबिलिटी ओम डिझायनर्स. ग्रोथ अँड सस्टेनेबिलिटीच्या डॉक्टर वृषाली स्किनॉलॉजिस्ट. ग्रोथ अँड सस्टेनेबिलिटी डायनिंग डिलाइट्स. ही 9 जी पारितोषिकं आपण आता दिली आहेत, ही प्रत्येक कॅटेगरीमधले 3 जे उत्तम आजच्या दिवशी वाटले आणि त्या कॅटेगरीत फिट बसणारे वाचले आणि त्या सगळ्या परीक्षकांच्या मतानुसार झाले. पण आता बाकीचे जे उरलेले आपले सहभागी होते त्यांनासुद्धा आपण सरांच्या हस्ते सन्मानित करतो आहोत. मी ग्लोब वॉन्डरर यांना विनंती करतो. त्यांचं कोणी प्रतिनिधी आहे का? ग्लोब वॉन्डरर नाही आहेत, आपण त्यांचं राखून ठेवूया ट्रॉफी. त्यानंतर चेतन शाह तेही नाही आहेत. स्माइल डेंटल डॉक्टर कविता कुमार. अंजली टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आराध्य क्रिएशन्स. क्रासा फॅशन. यानंतर मुसळुणकर सिल्वर. MH कम्प्युटर्स. सेल्स वॉरियर्स प्रशांत प्रधान जी. साजिरी सारीजसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. दीपा लेले मॅडम. आणि अल्ट्रा वेलनेस. धन्यवाद सर. आणि
यानंतर आभार. जो कार्यक्रम कधीच नको असतो तो, पण तो महत्त्वाचा असतो. कारण बऱ्याच वेळा पुढे दिसणारे म्हणजे माझ्यासारखे बऱ्याच वेळा दिसतात, समोर असतात म्हणून प्रमुख पाहुणे दिसतात, जजेस दिसतात, पण काही हात असतात जे मागच्या बाजूला खूप धावत असतात, ते कधीच दिसत नाहीत. मागच्या बाजूला आमची सगळी व्यवस्था जे पाहत होते ती सगळे जे स्टुडंट्स आहेत त्यांचे मनपूर्वक आभार, कारण त्यांनी उत्तम व्यवस्था पाहिली. रजिस्ट्रेशन जे करत होते त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्यात. त्याचबरोबर व्हिडिओ शूटिंग जे आपलं केलं जातं आहे, संपूर्ण कार्यक्रमाचं पब्लिसिटी वापरलं जाणार आहे, त्यांचे मनपूर्वक आभार. ही जी ध्वनिक्षेपक व्यवस्था आहे, साऊंड सिस्टम आहे, त्यांचे मनपूर्वक आभार. LED स्क्रीन ज्या आपल्याला मागच्या बाजूला दिसत आहेत त्यांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर ज्या व्यासपीठावर आपण आहोत साठे महाविद्यालयाच्या, या सभागृहाचे जे विश्वस्त आहेत किंवा हे साठे महाविद्यालयाचे विश्वस्त, त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. ज्यांनी सगळ्यांनी याच्यात सहभाग घेतला, कारण आपण हॉल बुक केला असता, सामुसे आणले असते, सगळं काही असतं, पण तुम्हीच आला नसता तर कोण करणार कार्यक्रम. त्यामुळे सगळ्या पार्टिसिपेंटसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात, कारण तुमच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता. 20च्या 20 सगळ्या सहभागी स्पर्धकांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर चंदाजींच्या सुपीक डोक्यातनं ही कल्पना निघाली, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्यात, कारण ते सुचणं फार महत्त्वाचं असतं. त्यांना जे पाठबळ होतं ते ज्ञानेश चांदेकरजी यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आणि वेगवेगळ्या माध्यमातनं जी या इव्हेंटला पब्लिसिटी दिली गेली ते सगळी माध्यमं, त्यांचे मनपूर्वक आभार. आणि अर्थात हे सगळं होत असताना चांगले उत्तम जे जज लागतात ते आपल्याला मिळाले, आणि ह्या सगळ्या जजेसचे मनपूर्वक आभार. पार्टिसिपंट उत्तम होतेच, तेवढेच जजेस तोलामोलाचे होते, त्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं, त्यामुळे अनेक गोष्टी त्यांना इम्प्रूव्ह करता येतील. आपणा सगळ्यांचे आभार. जर कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर मोठ्या मनानं क्षमा करा. आणि धन्यवाद. आणि अर्थातच सगळं ठीक आहे, पण जे प्रेक्षक आहेत ज्यांनी या टाळ्या वाजवल्या, ज्यांचं खरं तर त्यांना पारितोषिकही मिळणार नसतात, त्यांना काहीच श्रेय मिळणार नसतं, पण तरी जे टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण खूप महत्त्वाची जबाबदारी तुमची आहे, पण तुम्ही मोठ्या मनानं टाळ्या वाजवल्यात म्हणून सगळ्या प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आणि या ठिकाणी बीज मास्टर या कार्यक्रमाची आजच्यापुरती सांगता झाली. नव्यानं आणखीन उत्तम संकल्पना घेऊन आपल्यासमोर पुन्हा येऊ. या शब्दांवर आजचा कार्यक्रम संपला असं आपल्या सगळ्यांच्या परवानगीनं जाहीर करतो. धन्यवाद. शुभरात्री.